मित्रांनो, मंडल आयोग, राणे समिती, गायकवाड समिती, शिंदे समिती, हे सर्व काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय आहेत? याची प्रचंड चर्चा आणि सर्वांना साक्षर करण्याची मोहीम समाज माध्यमावर सध्या चालू आहे. आणि या सर्वाच्या अग्रभागी आहेत ते तुमचे, आमचे, सर्वांचे लाडके लोकनेते, जन आंदोलन पुकारणारे आधुनिक अण्णा हजारे, आधुनिक विनोबा भावे, मनोज दरांगे साहेब. सरसकट हा शब्द आता चेष्टेचा विषय झालाय, हे खरं दुर्दैव आहे. सगळे सोयरे हा सुद्धा त्यामागून आलेला एक चेष्टेचा विषय आहे. रोजच्या व्यवहारातही या दोन शब्दाकडे चेष्टेच्या सुरात बघितलं जातं. ही कुचेष्टा मनोज दरांगे पाटील यांची होते. एखाद्या आंदोलनाचं फलित काय? 2-4 मुठभर लोकांनी चेष्टा केली म्हणून ते आंदोलन फसलं असं म्हणता येणार नाही. लाखो लोक एका राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब घरातून आलेल्या फाटक्या माणसाच्या मागे उभे राहतात. हे काहीतरी वेगळं, विलक्षण, रेकॉर्ड ब्रेक होतं. हुकमी गर्दी जमवणारा नेता म्हणून आता त्याच्याकडे बघितलं जाते. दुर्दैव हे की हे आंदोलन आता कायद्याच्या कटातात फसत चाललेलं आहे. आंदोलनाचं नेतृत्व भरकटत चाललेलं आहे. आंदोलन कुठे थांबवायचं हे ज्याला कळतं तो खरा लोकनेता होतो. दुर्दैवाने मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलन थांबलेलं नाही असं उपोषण सोडल्यानंतर 2 दिवसांनी पश्चात बुद्धीने जाहीर केले. शिवप्रभूंच्या समाधी स्थळांचं दर्शन घेतल्यानंतर 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषण होणार आहे आणि हे शेवटचं उपोषण आहे असं त्यांनी जाहीरही केलेलं आहे. प्रत्येक वेळेला मृत्यूपत्रासारखं हे माझं शेवटचं उपोषण आहे असं जाहीर करणं हा देखील आता चर्चेचा विषय झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना हट्ट करून, आग्रह करून स्टेजवर त्यांनी बोलवायला नको होतं असं आता सर्वांना वाटू लागलेलं आहे. निदान काही चिकित्सकांना वाटू लागलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादासाठी हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मिटवलं आणि आता फडणवीसांनी हळूच त्याला काडी लावून दिली असंही बोललं जाते. फडणवीस हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आणि सरकारमधील महत्त्वाच्या निर्णयाचा पर्दाफाश त्यांनी केलेला आहे. सरसकट आरक्षण कोणाही एका जातीला देता येणार नाही, सगळे सोयरे म्हणजे नेमकं काय, आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावता येणार नाही. तसा जर धक्का लागला तर आपण दिल्लीपर्यंतचे दरवाजे ठोठावू असं स्पष्ट उपमुख्यमंत्री म्हणून माध्यमांच्या समोर फडणवीसांनी सांगितले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असाच की कॅबिनेटमध्ये हा निर्णय जसा चर्चेला जायला पाहिजे होता तसा गेला नाही. रात्री 12च्या सुमारास काही पोलीस अधिकारी, काही वरिष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे खास माणसं आणि कॅबिनेटमधले काही मंत्री
यांनी हा निर्णय घेतला आणि घाईघाईत अधिसूचना काढली. अशी अधिसूचना काढताना कोणताही आधीचा नंतरचा विचार केला गेला नाही आणि आता ही अधिसूचना सरकारच्या गळ्यातलं हाडूक बनले. खरंच अशी अधिसूचना काढता येते का? अशी अधिसूचना काढली असेल तर यापूर्वीच्या अधिसूचनांचं काय, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सगळे सोयरेमध्ये वडिलांकडचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक याबद्दल स्पष्टता आलेली आहे. हे कायद्यातही आहे, हिंदू वारसा कायद्यातही हेच आहे. आणि यानंतर सगळे सोयरे म्हणजे आईकडचे नातेवाईक नाहीत हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. यापूर्वी अधिसूचना आहेत. प्रवीण गायकवाड नावाच्या मराठा नेत्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं निवेदन दिलेलं आहे. त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. कालेलकर आयोगाचा दाखला दिलेला आहे. त्यानंतरच्या घटना दुरुस्तींच्या दाखले दिलेले आहेत. घटना क्रमांक 102 ची दुरुस्ती काय होती, दुरुस्ती क्रमांक 103 काय होती आणि घटना दुरुस्ती क्रमांक 104 काय होती, ती कोणत्या परिस्थितीत आली, मंडल आयोग कोणत्या परिस्थितीत आला, त्याच्या शिफारसी काय आहेत आणि मुळात घटनेचा साचा काय, याबद्दल त्यांनी योग्य भाष्य केलेलं आहे. हे करताना त्यांनी अनेक लेखकांचा उल्लेख केलेला आहे, त्यांच्या पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये काही लेखकांनी या आयोगाच्या अहवालावर विशेषतः ओबीसीच्या आरक्षणावर विशेष भाष्य केलेलं आहे. हे पुरावे नक्कीच यापुढील काळात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यामध्ये वापरले जातील. त्यातला एक पुरावा म्हणजे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये यापूर्वीचे सर्व न्यायनिर्णय, महत्त्वाचे न्यायनिर्णय समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि ओबीसीना आरक्षण कसं दिलं जाईल, ओबीसीमधले प्रवर्ग अ ब क ड म्हणजे काय, आणि मग ओबीसीमध्ये जे खरंच भटके, विमुक्त किंवा खालच्या दर्जाचे, गरीब दर्जाचे, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, सामाजिकदृष्ट्या मागासलेले असे जे वर्ग आहेत, त्यांना आर्थिक गणितावर आरक्षण देण्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची तरतूद कशी झाली याबद्दल भाष्य केलेलं आहे. जे भुजबळ सांगतात तेच कायद्याच्या भाषेत विस्तृतपणे आणखीन सुस्पष्ट करण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी निवेदन दिलेलं आहे. अनेक समाज माध्यमावर, अनेक मुलाखतींमध्ये ते आहे. छगन भुजबळ यांनी तेच सांगितलेलं आहे की इतर मागासवर्गीयांमध्ये येऊन मराठा समाजाला फायदा नाही. मराठा समाज हा मागासलेला नाही असं न्यायनिर्णय झालेला आहे. आणि आता शासन जर गर्दीला घाबरून, आंदोलनाला घाबरून काही अधिसूचना काढत असेल तर मराठा समाज कसा श्रीमंत आहे याची आकडेवारी पुन्हा एकदा पटलावरील डायससमोर सादर केली जाईल आणि ती नक्की जाईल. हरकतींमध्ये सुद्धा या हरकती येतील. कितीतरी चाणाक्ष वकील असतील, कायद्याचे अभ्यासक असतील, त्यांनी आत्तापर्यंत हरकती नोंदवल्याही असतील. या हरकतींना डावलून 16 फेब्रुवारीला अधिवेशन झालं, विशेष अधिवेशन झालं आणि मतांच्या राजकारणासाठी अगदी विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा ठरावाच्या बाजूने मतदान केलं. अधिसूचना मंजूर झाली तरीसुद्धा ती कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते, कोर्टात ती टिकणार नाही. कारण अनेक लोकप्रतिनिधी बहुसंख्येने लोकशाहीचा आदर करत जेव्हा विचार केला जाईल तेव्हा खासदार, आमदार, सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर मराठा समाजाचे मराठा जातीच्या नावावर सर्टिफिकेटवर निवडून आलेले आहेत. आर्थिक उन्नतीचा विचार केला तर शैक्षणिक पातळीवर सुद्धा मराठा समाज पुढे आहे. जे जेसीबीतून फुलं उधळतात, काही टन वजनाचे हार मिरवतात, लाखो लोकांना घेऊन मुंबईपर्यंत येतात, ते तळागाळातले
आर्थिकदृष्ट्या मागासलेले मराठा कसे असा प्रश्न देखील फोटो व्हिडिओ दाखल करून नक्की येणार. प्रचंड पैसा असताना सुद्धा आपण कुणबी समाजाचं सर्टिफिकेट घेऊन कुणबी समाजावर अन्याय करतोय हे अजून कुणाच्या लक्षात येत नाही. बरं, कुणबी जात कोणती याबद्दल स्पष्टता आलेली आहे. त्याबद्दल न्याय निर्णय झालेत, केंद्र शासनाचे निर्णय झालेत. आणि कुणबी समाज म्हणजे जो मराठा नाही किंवा मराठा समाजातला शेतकरी जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, गावाच्या बाहेर राहतोय, ज्याची खरंच सामाजिक पातळी कमी दर्जाची आहे, ज्याला सामाजिक सुधारणांचा फायदा मिळाला नाही, तो कुणबी समाज. आणि त्या जुन्या नोंदी आहेत. हैदराबाद संस्थांच्या नोंदी मराठवाड्यात सरसकट वापरता येणार नाहीत याची कल्पना मनोज दरांगे पाटीलना नव्हती असं नाही. आणि सरसकट नोंदी स्वीकारल्या तर इतर जातीसुद्धा जाग्या होतील आणि त्यासुद्धा मग उद्या मागासवर्गीयांसाठी प्रयत्न करतील, हे लक्षात घेतलं जात नाही. त्यामुळे मनोज दरांगे यांचं आंदोलन फसतंय किंवा कोर्टात अडकतंय असं म्हणायला वाव आहे. सरसकट या शब्दामुळे आणि सगळे सोयरे या शब्दामुळे, सरकारी गॅजेटमुळे, अधिसूचनेमुळे अनेक गोंधळ निर्माण झालेले आहेत. या सर्व हरकती नजर अंदाज करता येणार नाहीत, कारण त्या हरकती पुन्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहेत. केंद्र शासनाने 50% आत रिझर्वेशन ठेवायचं आहे आणि 50% वर रिझर्वेशन विशेष बाब म्हणून द्यायचं आहे. त्याच्यासाठी यापूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग यांचा विचार केलेला आहे. त्यामुळे जे ओबीसीत नव्हते असे उर्वरित जे मराठा समाज असतील, अन्य समाज असतील, त्यांना त्याचा फायदा होत होता. आणि आकडेवारी बघितली तर अनेक प्रवेशांच्या वेळेला, नोकऱ्यांच्या वेळेला या सर्टिफिकेटचा वापर केला गेलेला आहे. आणि विदर्भात यापूर्वीच कुणबी दाखले दिले गेलेले आहेत. म्हणजे जे खरंच कुणबी होते, जे आर्थिकदृष्ट्या मागासले होते, त्यांनी कुणबी दाखले घेऊन ते ओबीसीत यापूर्वीच आले होते, ते 54 लाखात आहेत. आता जे कुणबी होऊ इच्छित आहेत, म्हणजे आपल्या नोंदींच्या जुन्या आधारे कुणबी म्हणून स्वतःला संबोधू इच्छित आहेत, त्याच्यात अनेक मराठे यायला तयार नाहीत. म्हणजे पुन्हा ही ऐच्छिक बाब होणार आहे. आता जे कुणबी दाखले घेतील ते ओबीसीत जेव्हा येतील किंवा शासन मान्यता त्याला मिळेल, तेव्हा त्यांची EWSची योजना बंद होणार आहे. म्हणजे मोठ्या समुद्रातून ते एका डबक्यात येणार आहेत. बरं, छोटं डबकं आहे किंवा हा जो तलाव आहे तो किती आहे, तर त्याला मर्यादा आहेत. त्यांच्या रिझर्वेशनमुळे जागेचा कोटा कमी राहणार आहे, परंतु स्पर्धा खूप मोठी वाढणार आहे. आधीच इथे 276 पेक्षा जास्त जाती ओबीसीत आहेत. त्याच्यात या मराठांच्या मध्ये नोंदवलेली कुणबी जातीची समजा 2 ते 3 कोटी लोक आली तर एकेका जागेसाठी प्रचंड स्पर्धा होणार आहे. आणि याचाच तक्रार छगन भुजबळ किंवा ओबीसी नेते करतात. त्यामुळे हे कोर्टात जाणार, तेव्हा ही स्पर्धा तुम्ही स्वतःहून मोठी वाढवून घेतलीत आणि मग जिथे एखाद्या मुलाला 42% ॲडमिशन मिळत होती, तिथे त्या मुलाला 82% मिळून सुद्धा ॲडमिशन मिळणार नाही, जरी त्याच्याकडे कुणबी दाखला असला तरी. आणि तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला दाखला असूनही त्याचा फायदा होणार नाही, कारण EWS योजना त्याला लागू होणार नाही. आणि मुळातच 62% रिझर्वेशन गेल्यानंतर आणखी 10%, आणखी 5%, आणखी 3% असं जर मोधाचं बोट सरकारने दबावाखाली येऊन लावलं तर ते सुद्धा बेकायदेशीर ठरेल, कारण यापूर्वी न्यायनिर्णय झालेले आहेत. म्हणजे तुम्ही सरकारने मनोज दरांगेंना फसवलेलं आहे किंवा आंदोलन शांत करण्यासाठी फॉल्स प्रॉमिस केलेलं आहे असं जरी कोर्ट म्हणणार नसलं तरी जी अधिसूचना काढलेली आहे ती विशिष्ट परिस्थितीत काढलेली अधिसूचना कायद्याच्या चौकटीत टिकणारी नाही असं कोर्ट म्हणू शकतं. गायकवाड समितीने किंवा राणे समितीने मराठा समाजात आर्थिक मागासलेली लोक आहेत याच्यावर शिक्कामोर्तब केल्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने ते अहवाल नाकारलेले आहेत, त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, ते स्वीकारलेले नाहीत, त्याला कायद्याचं स्वरूप येऊ शकलेलं नाही.
ही बाब आंदोलनकर्त्यांनी विचारात घेतलेली नाही. आंदोलनकर्त्यांची मानसिकता आता अशी आहे, आम्ही ताकद दाखवली तर सरकार नमतं, सरकार वागतं, मुख्यमंत्री आमच्या जातीचा आहे, आमच्या समाजाचा आहे, म्हणजे तो काही कबूल करेल आणि निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या राजकारणासाठी तो कायदासुद्धा पास करेल. आणि म्हणून हे 10 तारखेचं आंदोलन आहे. एका समीक्षकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, या आंदोलनाची वाटचाल दत्ता सामंत यांच्या आंदोलनाप्रमाणे होत आहे. आंदोलन केव्हा मागे घ्यायचं हे न कळल्यामुळे दत्ता सामंतांचा जो गिरणी कामगार आहे तो जसा रस्त्यावर आला आणि नंतर 265 स्क्वेअर फुटाच्या एखाद्या सदनिकासाठी डेव्हलप जागेमधील एखाद्या फ्लॅटसाठी त्याला जसं रांगेत इतक्या वर्ष उभं राहावं लागलंय, त्याच्या वारसांना जो त्रास होतोय तोच उद्या त्रास या मराठा समाजामध्ये कुणबी दाखले घेणाऱ्यांना होणार आहे. कारण दाखला हातात असून तो काचेत भरून ठेवता येणार नाही, पण त्यांचा मुलगा जेव्हा ॲडमिशनला जाईल तेव्हा त्याला मोठ्या स्पर्धेला भाग द्यावा लागेल. बरं, जो दाखला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सहित नाही, व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी जी कमिटी ठेवली जाईल, मग तो मागासवर्ग आयोग असेल, ओबीसी आयोग असेल, हे दोन्ही आयोग केंद्र सरकारचे जसे आहेत तसे राज्य सरकारचे आहेत. त्यांच्या शिफारसी, त्यांच्या चौकटी बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात कायद्याची आणि केंद्र सरकारबरोबरच्या समन्वयाची गरज आहे. केंद्र सरकारला केवळ महाराष्ट्रातल्या एखाद्या मनोज जरांगे पाटील यांनी 1 कोटी लोक मुंबईपर्यंत आणली म्हणून घाबरून मतांकडे बघून निवडणूक तोंडावर आलेली असताना बहुसंख्येने असलेल्या ओबीसीच्या मतांवर पाणी सोडता येणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार ओबीसींबाबत निर्णय घेताना अत्यंत सावध राहणार आहे. बरं, हा निर्णय जेव्हा त्यांच्यापर्यंत जाईल तोपर्यंत निवडणुका लागलेल्या असतील, आचारसंहिता लागलेली असेल, विशेष अधिवेशन बोलवण्याची संधी गेलेली असेल. त्यामुळे 16 फेब्रुवारीला सुद्धा हे अधिवेशन होईल की नाही, आणि जर झालं तर त्यावर काय चर्चा होईल, काय हरकती घेतल्या जातील, आणि ह्या हरकती ज्या अधिकृतपणे मंत्रालयात घेण्यात आलेल्या आहेत त्या हरकतींवर सुद्धा चर्चा करावी लागेल. आणि त्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी विधानसभेत, विधान परिषदेत असणार आहेत. ती चर्चा ही पब्लिक डॉक्युमेंट होणार आहे. आणि त्यामुळे या हरकतींचा विचार केल्यानंतर सुद्धा बहुमताच्या जोरावर किंवा मतांकडे बघून विरोधी पक्षातली लोकसुद्धा ओबीसींना अंगावर घेतील, ओबीसींचं आंदोलन पेटवतील असं शक्यता वाटत नाही. त्यामुळे हे ठरावसुद्धा बहुसंख्येने मंजूर होतील असं वाटत नाही. आणि त्यामुळे जोपर्यंत राज्यपालांची, राष्ट्रपतींची सही संबंधित कागदांवर होत नाही तोपर्यंत अध्यादेश होणार नाहीत. आणि अध्यादेश झाला तरी दुसरं आंदोलन पेटणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी जर पेटून उठले, ते आंदोलनाला बसले, ते उपोषणाला बसले, तर तोच न्याय सरकारला, या ओबीसी लोकांच्या नेतेमंडळींना सुद्धा द्यावा लागेल. जर कोर्टात प्रकरण गेलं तर ओबीसी लोकांचं मत न्यायालयाला विचारात घ्यावंच लागेल. कारण आधीच न्यायालयाने ओबीसींच्या लाभातले निर्णय दिलेले आहेत. 27% आरक्षण असताना आणखीन ओबीसींना आरक्षण वाढवून देता येत नाही. 3-4 कोटी महाराष्ट्रातले आजच्या घडीचे येणारे नवीन कुणबी समाजाचे दाखले ओबीसींमध्ये टाकता येत नाहीत. आणि ओबीसींना सोडून ओपनमधलं, मुक्त प्रवर्गातलं आरक्षण कमी करून या कुणबी समाजासाठी म्हणून वेगळा काही टक्केवारी वाढवता येत नाही. अशा विचित्र कात्रीत सरकार अडकले. आणि याला सर्वस्वी घाईघाईने अधिसूचना जाहीर करणारं सरकार आणि भावनेच्या भरात वाहून जाणारं आंदोलन ही दोघंच आहेत. आंदोलन मोठं झालं, विशाल झालं, प्रचंड लोक मागे आहेत म्हणून आता पुन्हा नव्याने आंदोलन करायचं, सरकारला वेठीस धरायचं, जनतेला वेठीस धरायचं, कायद्याला वेठीस धरायचं, हे फार काळ चालणार नाही. 10 तारखेचं आंदोलन किंवा आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल, त्याचा दबाव सरकारवर येईल असंही नाही. कारण कायद्याच्या कक्षेत अधिसूचनेला 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती घ्यायला मुदत आहे. आणि त्यानंतर अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या आधीच कायदा संमत व्हावा आणि कायद्याची अंमलबजावणी व्हावी. हे जे गैरसमजावर आधारित धमक्या दिल्या जात आहेत, पत्रकारांसमोर बोललं जातं आहे, त्यामुळे मराठा समाजातला सुशिक्षित वर्गसुद्धा जरांगे पाटलांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की मंत्रिमंडळात सुद्धा
आणि कॅबिनेट मंत्र्यांमध्ये सुद्धा मराठा समाजाचे नेते आहेत, मराठा समाजाबद्दल सहानुभूती असणारे नेते आहेत आणि ते सुद्धा पूर्ण वेळ आता त्यांच्याबरोबर राहू शकणार नाही. आणि मग एकदा आंदोलन अशा पद्धतीने चिघळलं गेलं की त्याचा अंत ठरलेला असतो. लोक त्याकडे दुर्लक्ष करतील, नवीन प्रश्न तयार केले जातील, समाज माध्यमावर नवीन प्रश्न तयार होतात, बातम्या पेरल्या जातात आणि मनोज जरांगे दुर्लक्षित होऊ शकतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही, कायद्यापेक्षा ते मोठे नाहीत, न्याय निर्णयापेक्षा ते मोठे नाहीत. ते म्हणतात म्हणून कायदा बदलता येणार नाही, ते म्हणतात म्हणून सुप्रीम कोर्ट उद्या आदेश करेल असंही नाही, किंवा सरकार म्हणते म्हणून सुप्रीम कोर्ट कायदा मान्य करेल असं नाही. सरकार म्हणते म्हणून अधिसूचनेला बहुमताचा पाठिंबा आहे असं न्यायालय गृहीत धरणार नाही. आणि न्यायालय या अधिसूचनेला सुद्धा किंवा उद्या जर अध्यादेश झाला तर अध्यादेशाला सुद्धा स्थगिती देऊ शकतं, कार्यप्रणालीला स्थगिती देऊ शकतो, सर्वे रिपोर्ट काही असला तरी. लाखो करोडो लोकांचा सर्वे काही दिवसात पुराच होऊ कसा शकतो? त्या मोबाईल ॲपमध्ये काय काय लिहिलेलं आहे, त्याची उत्तरं कोणी लिहिलेली आहेत, ती खरी आहेत की खोटी आहेत, याचं सर्वेक्षण कोणी करायचं? आणि तो अहवाल जरी मागास वर्ग आयोगापुढे गेला तरी मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी सरकार धार्जिणे असले, उद्या ओबीसीचे जे कोण नेते आहेत ज्यांना सरकार मान्य पदं मिळालेली आहेत ते सरकार धार्जिणे असले आणि त्यांनी काही अहवाल दिला तरीसुद्धा सुप्रीम कोर्ट तो सहज वाचेल असं संभवत नाही. आणि आता प्रत्येक गोष्टीला विरोध होणार आहे हे लक्षात घेता जे बोललं जातं आहे की या अधिसूचनेमुळे दिशाभूल केली गेली, नव्या वादाला तोंड फोडलं गेलं, जरांगे पाटील यांचा बकरा बनवला गेला, त्यांची दिशाभूल केली गेली, त्यांना फसवलं गेलं, आंदोलन मिटवण्यासाठी म्हणून हा मधाचं बोट दाखवलं गेलं. जरांगे पाटील हे तहामध्ये हरलेले आहेत. त्यांच्या ते लक्षातच आलं नाही की सगळे सोयरे म्हणजे आईकडचे नातेवाईक नाहीत. वडिलांचा दाखला आहे, आजोबांचा दाखला आहे, पणजोबांचा दाखला आहे, म्हणजे रक्ताच्या नातेवाईकांच्या पितृसत्ताक पद्धतीतल्या एका विशिष्ट गटाचा दाखला आहे तरच नातवाला मिळेल, पंटूला मिळेल. हे यापूर्वीसुद्धा होतंच, त्यात नवीन काही नाही. सगळे सोयरे म्हणजे आईकडचे नातेवाईक नाहीत. याच्यासाठी चांगलं उदाहरण दिलं गेलं, महाराष्ट्रात घडलेलं उदाहरण दिलं गेलं. ओबीसींच्या नेत्यांच्या घरात, आमदारांच्या घरात घडलेल्या घटना सांगितल्या गेल्या, त्यांची आडनावं घेतली गेली की त्यांचे वडील कुणबी समाजाचे होते म्हणून त्यांच्या मुलाला कुणबी समाजाचा दाखला मिळाला, परंतु त्यांची बायको मराठा उच्चवर्णीय होती म्हणजे मराठा समाजाचा दाखला घेतलेली होती म्हणून तिच्या भावाला दाखला मिळाला नाही. म्हणजे आईकडच्या नातेवाईकांना दाखला मिळाला नाही, त्यांना कुणबी समाजाचा दाखला या आर्थिक फायद्यांसाठी किंवा सामाजिक फायद्यांसाठी जो पाहिजे होता तो मिळाला नाही. त्याच्यावर कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि चर्चाही झालेली आहे. म्हणजे जी परिस्थिती पूर्वी होती तीच आहे. कुणबी समाजाचे दाखले यापूर्वीही देण्यात होते, ते नोंदी बघून देण्यात होत होते. आता सरसकट असा शब्द वापरून सरकार आपली चेष्टा करून घेणार नाही. त्यामुळे सरसकट हा शब्द अध्यादेशात येण्याची कदापिही शक्यता नाही. आणि या सरसकट शब्दाचा दुराग्रह जर जरांगे पाटलांनी केला तर त्यांचं आंदोलनसुद्धा भरकटत जाईल. दत्ता सामंतसारखं अनएंडेड, अंत नसलेलं आंदोलन होईल आणि जरांगे पाटील हे लोकांच्या विश्वासाला पात्र राहणार नाहीत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सुद्धा आता आवर्त घेणं गरजेचं आहे. आपल्या कायद्याच्या मर्यादा काय आहेत, आपल्या आंदोलनातल्या त्रुटी काय आहेत त्या शोधून गप्प बसणं, कमी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही मंत्र्यांना, कुठल्याही नेत्यांना, अगदी छगन भुजबळांना सुद्धा शेलक्या शब्दात बोलणं, यामुळे ते सहानुभूती हलवून बसत आहेत. बरं, सध्या तरी भुजबळ यांच्या पाठीशी ओबीसी गट आहे आणि सरकारमध्ये असून ते विरोध करत आहेत. त्यांनी आजपर्यंत राजीनामा दिलेला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले की कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला आलेला नाही. भुजबळ हे कॅबिनेटमधले ज्येष्ठ मंत्री आहेत आणि त्यांचं हे वाक्य पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं आणि ते या वाक्यावर फिरतील असं वाटत नाही. फार तर ते राजीनामा देतील आणि अधिसूचनेच्या दिवशी कॅबिनेट झाली नव्हती असं ॲफिडेव्हिटसुद्धा देतील. अशा वेळी
सरकारमध्येच आलबेल नव्हतं, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर नव्हते आणि राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या समोर येऊन हे सगळं अधिसूचना, ज्यूस पाजणं, उपोषण सोडणं, तिथे मी मराठा समाजासाठी बांधील आहे, शिवाजींच्या नावाने मी शपथ घेतलेली आहे, शिवाजी महाराजांना स्मरून मी आरक्षण देणारच, ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देणार, असं किती बोलले असले तरी प्रत्यक्ष कागदावर कोर्टात हे सिद्ध होणार नाही. त्यामुळे आंदोलन फसत चाललंय. आणखी पुढची उपोषणं करून आणखीन अडचणीत सरकारला आणून सरकारला वेठीस धरलं तर शेवटी सरकारसुद्धा, वरिष्ठसुद्धा, अगदी भारतीय जनता पक्षाचे नेतेसुद्धा, केंद्र सरकारसुद्धा दखल घेऊ शकतं आणि मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन दाबलं जाऊ शकतं. केवळ तुमच्याबरोबर लोक आहेत, त्यांना कायद्याची माहिती आहे की नाही माहिती नाही, पण जेव्हा तुम्ही आंदोलन करता आणि स्वतः म्हणता मी मुंबई हायकोर्टाचे वकील घेऊनच आंदोलनाला बसतोय आणि प्रत्येक गोष्ट शब्दनी शब्द त्यांनी तपासलाय, तेव्हा त्याचा वापर देखील कोर्टात होईल आणि हे अधिसूचना तुम्ही जर मान्य केलीत तर आता पुन्हा आंदोलन करायचा तुम्हाला हक्क राहत नाही, असा सुद्धा न्याय निर्णय हायकोर्ट देऊ शकतं. क्युरेटिव्ह पेटिशन पेंडिंग असताना, न्याय प्रविष्ट असताना, सदावर्ते किंवा अन्य हरकतदारांची आंदोलनं होऊ नयेत म्हणून आंदोलनं थांबवण्यासाठी पेटिशन पेंडिंग असताना अशी नवीन नवीन आंदोलन नवीन नवीन प्रकारे जाहीर झाली तर शासनाचं होणारं नुकसान, लोकांना धरलेलं वेठीत जाण्याचे प्रकार, शासकीय मालमत्तेचं होणारं नुकसान, समाजात पसरणारी अशांतता, भेदभाव, त्यामुळे अन्य गटाला आंदोलन निर्माण करण्यासाठी उद्युक्तता मिळते, ही सगळी भावना, याचा विचार देखील सरकारला जसा करावा लागेल तसा न्यायालयाला देखील, जर न्यायालयासमोर हे प्रकरण आलं तर करावं लागेल. आणि एकदा न्यायालयाने तुम्हाला बंदी घातली किंवा तुमचं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं किंवा शासनाला काही सूचना दिल्या तर इच्छा असो अगर नसो तुमचं आंदोलन शासनाला आवर्त घ्यावं लागेल. आता केवळ शासन पुरस्कृत तुमचं आंदोलन होतं म्हणून तुम्ही मुंबईपर्यंत येऊ शकलात. प्रत्येक वेळेला एवढी मोठी गर्दी करून आंदोलन करता येणार नाही, लोकक्षम वाढवता येणार नाही आणि तुमच्यावर ज्या गंभीर गुन्ह्याचे खटले आहेत ते असे सहजासहजी मागे घेता येणार नाहीत. फडणवीस हे स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी स्टेटमेंट देताना सांगितलेलं आहे की सरसकटपणे असे खटले मागे घेतले जात नाहीत. जे गंभीर गुन्हे आहेत ते न्यायालयाच्या परवानगीनेच घ्यावे लागतात. तिथे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचंही म्हणणं ऐकलं जातं, पोलिसांचं म्हणणं ऐकलं जातं. पोलिसांनी किती नारकती दिल्या तरीसुद्धा न्यायालयासमोर गंभीर गुन्ह्याचे खटले दाखल करायचे, चार्जशीट दाखल करायचे आणि मन मागेल तेव्हा ते चार्जशीट मागे घ्यायच्या, खटले मागे घ्यायचे. इतकी ही न्यायप्रक्रिया सोपी राहिलेली नाही. त्याबाबतसुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय आलेले आहेत. त्यामुळे दरांगे पाटील यांनी नक्की काय मिळवली, फलश्रुती काय, तर प्रत्यक्ष कुणबी दाखला अजून हातात आलेला नाही, प्रत्यक्ष कायदा होण्याची शक्यता नाही, अधिसूचना हा कायदा नाही, ही केवळ एक नोटीस आहे, हरकती मागवण्याची आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती येणार आहेत, त्यानंतर अधिवेशन बोलवलं जाईल, त्यावर चर्चा होईल, त्यानंतर अधिवेशनात ठराव मंजूर होईल, त्यानंतर त्याला अध्यादेशाचं स्वरूप आणायचं की नाही, कायद्याचं स्वरूप आणायचं की नाही हे ठरेल आणि मग कायद्यात रूपांतर होईल. जो कायदा रूपांतर होईल किंवा अध्यादेश होईल त्याला न्यायालयात चॅलेंज करता येण्यासारखं आणि तो होणार आहे. चंद्रचूड साहेबांचं पुस्तक वाचलं किंवा आरक्षणावरची जी काही पुस्तकं आहेत ती वाचली, न्यायनिर्णय वाचले तर ही चक्क धुळफेक होती. शिंदे यांनी राजकीय स्वार्थासाठी, मराठा समाजांची मतं मिळवण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी आणि आंदोलन शांत करण्यासाठी कुठल्या तरी उदात्त हेतूंनी स्टेजवर जाऊन चुकीच्या घोषणा केल्या, त्या कायद्यात टिकणाऱ्या नाहीत हे जेव्हा लक्षात येईल आणि त्यापेक्षा मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज खूप मोठा आहे, तोही आंदोलन करू शकतो. मतदानाचा विचार केला तर ओबीसीमध्ये ज्या काय 273 जाती आहेत, 300पर्यंतच्या जाती आहेत, त्यांच्या मताची संख्या विचारात घेतली आणि त्यांना जेव्हा कळेल की खरंच भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे आपल्या ताटातला घास सरकार आपल्या विरुद्ध जाऊन दुसऱ्या
उच्च दर्जाच्या मराठा समाजातल्या काही लोकांना वेगळ्या पद्धतीने ओबीसी म्हणून दाखले देऊन, कुणबी म्हणून दाखले देऊन निवडणुकीच्या राजकारणात ओढू इच्छित आहे, शिक्षण क्षेत्रात ओढू शकते, नोकरी रोजगाराच्या क्षेत्रात ओढू शकते, आर्थिक उन्नतीच्या, सामाजिक उन्नतीच्या क्षेत्रात ओढू शकते, तेव्हा ओबीसी समाजसुद्धा एकवटला जाणार आहे. आणि हे मोठं येणारं दुसरं मोठं वादळ हे सरकारला परवडणारं नाही. वादळ म्हणजे ओबीसी लोक एकत्र आली नाहीत तरी मतदान हे त्यांच्या हातात असतं. निवडणुकीच्या वर्षात, निवडणुकीच्या तोंडावर असे निर्णय सरकार शहाणं असेल तर घेणार नाही. राज्य सरकारात खिचडी असली तरीसुद्धा अजित पवार अजून शांत आहेत. भुजबळ उघडपणे विरोधात बोलत आहेत. अन्य काही मंत्री आता भुजबळांना पाठिंबा देत आहेत. हे लक्षात घेतल्यानंतर मतभेद सरकारमध्येच आहेत. ते मतभेद चव्हाट्यावर येणार आहेत. अधिवेशनामध्ये ते मंत्री किंवा आमदार सत्ताधारी पक्षात राहूनसुद्धा सरकारविरुद्ध मतदान करू शकतात, चर्चेत भाग घेऊ शकतात, बोलू शकतात, हरकती घेऊ शकतात. हेही शिंदे साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे. या सर्वांमध्ये बळीचा बकरा हा मनोज दरांगे पाटील यांचा होणार आहे. त्यांचं आंदोलन आणखी खोलात जात आहे, फसत आहे, सहानुभूती नष्ट होत आहे. त्यांच्या गटात सुद्धा दुफळी निर्माण होऊ शकते आणि कदाचित सरकारला हेच पाहिजे असेल. वेळ निभावून नेणे हा एकसूत्री कार्यक्रम जर सरकारचा असेल तर ते सरकारचं जसं अपयश आहे तसंच तह करणाऱ्या मनोज दरांगे पाटील यांचं सुद्धा आहे. आज आपण इथेच थांबूया. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटच्या स्वरूपात इथे नक्की द्या. यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे. इतर विश्लेषक जे या विषयावर बोलत आहेत, काही न्यूज चॅनलवर ही दुसरी बाजूसुद्धा विचारात घेतली जात आहे, तेही तुम्ही ऐका. इतर कायदेविषयक तज्ज्ञांचं, अनुभवी वकिलांचं म्हणणं ऐका. स्वतःचं मत तयार करा आणि ते अभ्यासपूर्ण असू दे, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.